हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी आलेली आहे साक्षीच्या घरी, म्हणजेच माझ्या बहिणीकडे. तर तिचं घर आहे हे. दिवाळी आहे आज, ॲक्च्युली भाऊबीज आहे, त्यामुळे राज आणि मी इथे आलेलो आहोत, कारण का आज भाऊबीज आहे ना. तर बघू. तर ते फराळ तिने दिला आहे आणि माझ्या लक्षात आलं मी काही स्टार्टच नाही केलं. ती इथून स्टार्ट करते ब्लॉग करायला. तर छानपैकी घर सजवलंय बघा तिने सुद्धा मस्त. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. हे तू पेंट केलं ना शीता? DIY केलं. DIY. लावल्यावर दाखवते. अंड्यातून फुलं बाहेर आली का? ओसंडून सरळ केलं नाही. फराळ करंजी एक नंबर. आपण काय केलंय बेडरूम मध्ये? दाखव तरी. बेडरूम मध्ये काहीतरी केलंय म्हणे. तर खिडकीला असं मस्त तिने ग्रीन लॉन लावलंय. ह्याच्यात एवढं कॅच होत नाहीये, ट्यूबलाईट येते ना, छान वाटतंय. पण ही आहे मी. तर मी हा असा ड्रेस केलाय. ही प्लाझो माझ्याकडे कधीपासून होती आणि मग टॉप मी आत्ता हल्ली घेतलाय. आणि आता ते पेअरअप केलंय त्याच्यासोबत. तर चांगलं वाटतंय ना, छान वाटतंय. कशी वाटली शंकरपाळी? शंकरपाळी राजची आवडती आणि एकदम खुसखुशीत मस्त. करंजी तर एक नंबर. अशी नुसती तोंडात टाकली तर विरघळते. मला आता अर्धी खाता का अर्धी खाल्ली. म्हटलं अरे शूट नाही केलं, इतकी छान करंजी बनवली आहे. आणि डुगूची वाट बघतो. डुगू गेलाय बाहेर फिरायला, तो अजून आलेला नाहीये. त्याच्यासाठी लाडू आणले मी, पण तो लाडू आमचा गेलाय फिरायला, तो अजून आला नाहीये. बबली इकडे. पण आता एकदम माउथ मेल्टिंग ना. काय कांदा पोहे नको करू. काय करते? चिवडा तू बनवलाय? चिवडा मी बनवलेला आहे. व्हेरी गुड. आणि एक राऊंड चहा. चालेल. चहा चिवडा आणि हा इथे एवढा फराळ आम्ही खातोच आहे. नको करूस कांदा पोहे. ठेवून द्या लागेल ना. आणि ते आणले ते कोलंबी. येस, ती दाखवली का? दाखवते ना. ही कोलंबी आणली, मोठे मोठे प्रॉन्स. येस, क्लोजअप. छान छान छान. आणि ते खाणे आहेत. पण तुला काय वाटतं त्याचे काय बनवायला पाहिजे? काय बनवशील? असं ग्रेव्हीच बनव ना, म्हणजे एक ग्रेव्ही केली आणि राईस केलं झालं. ग्रेव्ही? बघ ती रस्साच बोलते. रस्साच एक करून टाक आणि मग हे राईस आहे की नाही राज? आता आम्ही निघालोय बाहेर म्हणजे बोरिवलीला चाललोय. बोरिवलीला जायचं ना. बोरिवलीला जातोय. ऍक्च्युली भाचीचं लग्न पण आलंय ना, तर साक्षीला आणि शीतलला साडी पण घ्यायची होती. गाडीमध्ये कॅमेरा खूप हलतोय. तर साक्षीला आणि शीतलला साडी घ्यायची आहे, तर त्या दुकानात जाणार आहोत. आणि मला बांगड्या वगैरे, पुन्हा चप्पल विप्पल ते सगळं बघायचं आहे, घ्यायचं आहे म्हणजे. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे आता बोरिवलीला. आता जसं शॉपिंग करू ते तुमच्यासोबत मी शेअर करीनच. तर आम्ही बोरिवलीला गेलो होतो शॉपिंगला म्हणून, पण बोरिवलीला आम्हाला जसं हवं होतं तसं काहीच मिळालं नाही. म्हणून मग आम्ही तिथून निघालो. मला मेन म्हणजे आम्ही बांगड्या शोधणार होती. मला बांगड्या आणि चप्पल घ्यायचे होते, पण काहीच आवडलं नाही. आणि ज्या बांगड्या मी शोधते रेनड्रॉप बँगल्स, त्या मला मिळाल्या नाही. त्यामुळे मग आम्ही आलो आता दहिसरला. आणि दहिसरला ते ह्या दोघींनी साड्या घेतल्या होत्या एका शॉपमध्ये, त्या शॉपमध्ये आलेलो आहोत आता आम्ही. तर आता आम्ही सुद्धा बघते साड्या वगैरे.
कारण का खूप छान छान साड्या आहेत त्यांच्याकडे कलेक्शन. पण त्यांनी दुकानाचं बिलकुल प्रमोशन करू नका म्हणून सांगितलं, त्यामुळे मी बिलकुल प्रमोशन वगैरे काही केलेलं नाही आहे. जस्ट आम्ही जे काही शॉपिंग करतोय ते दाखवते तुम्हाला. छान साड्या असतात त्यांच्याकडे म्हणून इथे आलो. ॲक्च्युली साक्षीने आणि शीतलने घेऊन ठेवलेली आहे, ती घ्यायला आलो आहे. आणि साक्षीला अजून एक घ्यायची आहे ना साक्षी? साडी पगलू. साडी काय? साडी पगलू. साडी पगलू. साडी पगलू. पेशवाईमध्ये पण आहेत त्यांच्याकडे. दुकान छान आहे, मला खूप आवडली. येल्लो कलर मस्त आहे. नेसल्यावरती खरंच कॅमेऱ्यात काय वेगळं दिसतंय. म्हणते ती छान किती वेगळा दिसतो कलर. फरक आहे हा एकदम म्हणजे असं विटकरी कलर आहे, पण याच्यामध्ये असं पिंक दिसतोय. ही पण बघ रेड सुंदर आहे. तसं बरंच मोठं दुकान आहे हे साड्यांचं. आणि ह्या आधीसुद्धा आम्ही इथे बरेच वेळा शॉपिंग वगैरे करून गेलेलो आहे. बहीण आणि भाची तर वरच्यावर येतच असतात इथे शॉपिंगला, आणि मी सुद्धा केलेलं आहे. तसे सेक्शन वाईज आणि प्राईज वाईज सेक्शन्स केलेले आहेत शॉपचे. साडी ती मम्माची एक होती ना, मला हीच आवडली. नाही काहीतरी हे का? नाही छान आहे ग, छान आहे. हे बघ उलट लाल कलर ते तर नाही काढते. साक्षीने ही साडी घेतली आहे, ही मी घेतली हा, आणि ही पण साक्षीने घेतली लग्नासाठी. आता मी जास्त नाही दाखवणार, उगाच दाखवून नको. तुझी इकडची ऑर्गन्झा आहे ना ब्राऊन, हा घेते तू. ती मस्तच आहे ना. हो ती मला एकदा घालायला दे. मस्त घे ना, मला माहिती आहे. घे ना. आणि त्याच्याऐवजी दुसरी माझी कुठली पाहिजे असेल ती घेऊन काजलला. तर आता साड्यांचं शॉपिंग तर झालं आमचं. साड्या तिथेच फॉल बिडिंगसाठी ठेवल्या दुकानामध्ये. आणि आता मीच आली आहे बांगड्या बघण्यासाठी. तर आता पूर्ण बोरिवली फिरलो, इथे सुद्धा कितीतरी दुकानांमध्ये विचारलं, पण मला बांगड्या भेटल्या नाहीत. आणि शेवटी रोडवर एक मुलगी बांगड्या विकत होती, तिला विचारलं. म्हणजे आम्ही विचारायच्या आधी तिनेच विचारलं, मॅडम काय पाहिजे तुम्हाला? तर म्हटलं रेनड्रॉप बँगल्स तुझ्याकडे आहेत का? तर ती म्हणाली हो आहेत. म्हणजे आम्हाला अक्षरशः वाटलंही नव्हतं की जी वस्तू आम्ही दुकानांमध्ये, एवढ्या दुकानांमध्ये शोधली, ती इथे रस्त्यावरती त्या मुलीकडे आम्हाला मिळाली. तर शेवटी मला रेनड्रॉप बँगल्स मिळाल्या, ज्या मला खूप हव्या होत्या खूप दिवसांपासून. कारण की मला डोंबिवलीत सुद्धा मिळाल्या नाहीत, म्हणजे मी तेवढं फिरली नाही डोंबिवलीत. तर आता आमचं इथे बांगड्यांचं शॉपिंग चालू आहे बघा. साक्षीने पण घेतल्यात, मी पण घेतलेत बरेचसे कलर्स. चला, मनासारख्या बांगड्या मिळाल्या. पुढे जाऊन तिथे जवळच एका दुकानात आम्हाला चप्पलसुद्धा मिळाली. राज आणि मला चप्पल घेतली आणि मग आम्ही घरी आलो. कारण का ह्यांची भाऊबीज राहिली होती, मेन भाऊबीज. तर रात्री 8:30पर्यंतचा टायमिंग होता ना, त्यामुळे मग त्याच्या आतच आम्ही म्हणजे ह्या दोघांनी भाऊबीजसुद्धा करून घेतली. काय झालं? खाऊ देते बघ, खाऊ देते दीदी. हा दीदी खाऊ दे, खाऊ दे. प्रसाद प्रसाद प्रसाद. हा आ प्रसाद. तो मोतीचूरचा लाडू होणार. हे खाईल, मोतीचूरचा लाडू खाईल. ते मोतीचूरच्या नावाने बसला भाऊ तुझा. मोतीचूर लाडू खायला. मोतीचूर लाडू डुगूचे आवडते. हा मला पण दे थोडंसं. नाही घे ना, घे आणि मला पण दे.
कर तर काल संध्याकाळीच मी बहिणीकडून घरी आले. आल्यानंतर खूप दमायला झालं होतं, कारण का आता काय होतंय ना, गरम इतकं होतंय, त्यातून उन्हातून प्रवास ना नकोसा वाटतो. तर आमचं तसंच झालं आणि ट्रेननी या जा, त्याच्यामुळे मग आणि उन्हाचं ना दुपारचा प्रवास केला, कारण का ट्रेनला मग गर्दी जरा थोडीफार कमी असते म्हणून, पण गर्दी काय असायची ती होतीच, कारण का भाऊबीजेमुळे सगळे इकडे तिकडे, दिवाळीमुळे इकडे तिकडे गेलेले असतात, त्यांना परत घरी येण्याची वगैरे किंवा कुठे कुठे जाण्याची गर्दी ती ट्रेनला असतेच, त्यामुळे ट्रेनला गर्दी होती. पण ठीक आहे, नेहमीपेक्षा इतर ऑफिस आवर्समध्ये जी गर्दी असते ती मिळत नाही, त्यामुळे ते एक बरं होतं. मला निदान बसायला तरी मिळालं, लकीली मिळालं बसायला, पण मिळालं. तर असा प्रवास झाला. परत इथे आल्यानंतर, घरी आल्यानंतर सगळी साफसफाई, दिवाळीसाठी सगळं जे काय डेकोरेशन केलं होतं वगैरे ते सगळं आवरून टाकायचं होतं. दारातली रांगोळी विस्कटलेली होती, ती आवरायची होती. भरपूर सारी कामं होती, कपडे वगैरे भरपूर कामं होती. आपण एक दिवस कुठे बाहेर गेलो ना, 1-2 दिवस, काय एवढी घरात कामं असतात ना की काय विचारायची सोय नाही. त्यातून एवढं दमायला झालं ना, आणि इथे येऊन सुद्धा नंतर परत एक आमचं DIY होतं इनकम्प्लीट, ते केलं. ते काय ते मी तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये एखाद्या दाखवीन, आता नाही दाखवत, कारण का आता स्पेशली मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी शॉपिंग काय केलं ते. तर साडी म्हणाल तर साडी तिकडेच फॉल बिडिंगसाठी ठेवलेली आहे. आता येते माझ्या भाचीचं लग्न, त्यामुळे मग आम्हाला परत आता पुढच्या आठवड्यात जायचंच आहे तिकडे, त्यामुळे मग साडी तिथेच ठेवलेली आहे. म्हटलं फॉल बिडिंग करूनच दुकानदार देणार होते ना, मग बहीण घेऊन ठेवेल ती साडी. तर साडी जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन, किंवा एखादी नेसली ना मी साडी एखाद वेळी, तर मग तेव्हा डायरेक्ट नेसल्यावरच दाखवीन, तुमच्यासोबत शेअर करीन. तर मेन मला दाखवायचं होतं, मेन मला जे हवं होतं ना, मी काही साडी मला घेण्याची मी ठरवलंच नव्हतं, साडी घेण्याचं ठरवलंच नव्हतं. बहिणीला आणि तिला साक्षीला करायची होती शॉपिंग साड्यांची, त्यामुळे त्यांनी केली. पण बघता बघता मग शेवटी मला एक साडी आवडली, मग ती मी घेतली. 1,500ची साडी आहे, 1,500ची मला 1,300ला मिळाली. पण साडी छान आहे, मला आवडली. अशी काही फंक्शनल वगैरे नाहीये, ऑफिस वेअर टाईपमध्ये आहे, पण हलकी फुलकी आणि असं मस्त झोपून नेसता येईल अशी साडी आहे. तर म्हणून मग घेतली, आवडलं मला त्याचं पॅटर्न वगैरे, मेन डिझाईन पॅटर्न खूप आवडलं. तर आता मेन तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे मी ना ह्या नवीन प्रकारच्या बांगड्या आणलेल्या आहेत. तर ह्या बांगड्या म्हणजे ॲक्च्युली मी एका व्लॉगमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी घातल्या होत्या, तर मला खूप जास्त आवडल्या. तर मी जस्ट असं बोलता माझ्या भाचीशी म्हणजे साक्षीशी बोलले ना, तर ती म्हणाली अगं ह्या रेनड्रॉप बँगल्स आहेत म्हणून. म्हटलं रेनड्रॉप बँगल्स मी पहिल्यांदाच बघते. काचेच्या बांगड्या असतात ह्या, आणि त्यांना रेनड्रॉप बँगल्स असं म्हणतात. त्यांचं ते असं पाणी शिंपडल्यावर कसे असे ड्रॉप्स दिसतात त्याच्यावर, तशा टाईपचं काहीचं असं डिझाईन आहे आणि छान ग्लेज आहे त्यांना. तर मी तुम्हाला एक त्याच्यातले प्रकार दाखवते. मी 3 कलरच्या बांगड्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला ग्रीन कलरच्या दाखवते. ह्या बघा, तुम्हाला दिसत असतील तर तसं छान म्हणजे डिझाईन आहे त्याचं. तर आवडलं मला, म्हटलं घेऊया, घालून दाखवते मी तुम्हाला कशा दिसत आहेत. छानच आहेत, म्हणजे ह्याच्या पुढे मागे अजून दुसऱ्या कुठल्या डिझायनर बांगड्या घेतल्या ना तर छान दिसेल. तर ह्या अशा 1 डझन घेतल्या आहेत, मला 180 रुपीज डझन अशा पडलेल्या आहेत. 180 रुपयाला डझन अशा बांगड्या ह्या मिळालेल्या आहेत. पण छान वाटत आहेत ना, मस्त वाटत आहेत एकदम. मला खूप जास्त आवडल्या. ऐश्वर्या नारकर यांनी घातल्या होत्या, त्यांच्या ह्याच्यातच खूप छान असे डार्क कलर होते. मला ते कलर नाही मिळाले, पण ठीक आहे, मग आता भेटले, आता जे हवे होते ते कलर मी घेतले. तरी मला जो मेन हवा होता ना कलर, म्हणजे माझ्या भाचीचं लग्न आहे ना, तर त्यासाठी मी जी साडी घेतली आहे तर तो कलर मला तेवढा नाही मिळाला. तर मी तो कलर म्हणजे साध्या ह्याच्यात म्हणजे त्याच्यावर ना साध्या बांगड्यांमध्ये घेतला आहे, कारण का त्या साडीवर जे डिझाईन आहे ना ते रोज गोल्ड डिझाईन आहे. तर म्हणून त्याच्यासाठी ह्या अशा रोज गोल्ड घेतल्यात मी बांगड्या. ह्याच्यात काहीतरी मिक्स वगैरे करून असं मी घालीन. आता ह्याच्यात कॅमेऱ्यात खूप वेगळा दिसतोय तो कलर, आणि असा प्रत्यक्षात खूप वेगळा दिसतोय, पण ह्या मॅच होतील त्या साडीवर म्हणून मग ह्या 1 डझन घेतल्या. ह्या कमी आहेत, ह्या 100 रुपये डझनवाल्या आहेत, ह्या रेनड्रॉपमधल्या नाही आहेत. तर ह्या सुद्धा 1 डझनभर घेतल्या. त्या ग्रीन घेतल्या, आणि अजून एक कलर घेतला आहे तो आहे असा पिंक कलर.
हा सुद्धा खूप छान दिसतोय बघा, किती शाईन आहे ना, ह्याला मस्त शाईन आहे, त्यामुळे मला आवडल्या त्या. तर माझ्याकडे बांगड्यांचं कलेक्शन माझ्याकडे भरपूर आहे, पण बांगड्या घातल्याच जात नाहीत. साडी नेसणार तेव्हाच बांगडी, नाही तर बांगड्यांचा माझा दूर दूरपर्यंत संबंधच येत नाही. पण आवडतात, खूप आवडतात, पण बांगड्या घातल्या का माझ्याजून कामच होत नाही, मला कामच करता येत नाही, त्यामुळे मग मी बांगड्या घालणं टाळते. ठीक आहे, पण आवड आहे ना, आवड असल्यावर काय असतं ना, माणूस सवड काढतो. आवड असली का सवड निघते. आणि ह्या अशा मस्त मल्टी कलरमध्ये घेतल्यात बघा, तर ह्या मला खूप जास्त आवडल्या. ह्या कशावर मॅचिंग म्हणून नाही, हे कशावरही घालता येतील, इतक्या सुंदर आहेत बघा. ह्या अगदी मला ड्रेसवर वगैरे सुद्धा पॅरअप करता येतील, इतके सुंदर कलर्स आहेत बघा ह्याचे, खूप छान. आणि ग्लेज बघू शकता तुम्ही, ग्लेज किती सुंदर आहे तो. ह्या बांगड्या तुम्हाला विशेष करून मला दाखवायच्या होत्या, आणि मला हीच शॉपिंग खूप आवडली. मी जास्त काही शॉपिंग वगैरे नाही केलं. आणि चप्पल घेतली आहे मी फक्त आता लग्नात साडीवर नेसण्यासाठी, आणि माझी आता पावसाळ्यात वापरून ती ऑल सीझनची चप्पल होती माझी, ती खराब झाली अगदी. तर म्हटलं आता बाकी पण आहेत माझ्याकडे भरपूरसे जोड आहेत, पण मागच्या कपाटात तसेच पडून असतात. हिल्सचे वगैरे मी सध्या वापरतच नाही, त्यामुळे मग म्हटलं एक अशी जरा लग्नासाठी म्हणून थोडीशी फॅन्सीमध्ये घेतली. तर आता ह्याच्यात ठेवली आहे, कारण का मला तिकडून आणायचं होतं ना, बॉक्स वगैरे मी काढून टाकला त्याचा, आणि मी अशीच कॅरी केली, म्हणजे बॉक्सचं वगैरे परत वजन होतं. तर अशी चप्पल घेतलेली आहे. थोडा ग्लेज आहे त्याला, ह्याच्यात चमकतच नाही आहे मोबाईलमध्ये, पण त्याला असंच खडे पण आहेत, असं चमकते इकडे 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 अशी साईडने. हां, आत्ता चमकते जरा. तर आणि असे खूप सॉफ्ट आहेत, म्हणजे खूप सॉफ्ट लेदरमध्ये आहे, म्हणून मग घेतलं. पायाला खूप कम्फर्टेबल आहेत आणि साडीवर छान दिसतील ना, म्हणून मग ह्या घेतल्या. आपल्या फंक्शनसाठी घालायला होतील आणि इतरही मग नंतर वापरायला होतीलच त्या. तर अशी चप्पल घेतली, एक साडी घेतली, आणि ह्या भरपूरशा बांगड्या घेतल्या. तर ते ह्याच्यामध्ये मी अजून कलर्स बघणार, मला खूप जास्त आवडल्या ह्या बांगड्या, रेनड्रॉप बांगड्या. तर छान वाटतं. तुम्हाला म्हणजे तुम्ही सुद्धा बांगड्यांचे प्रेमी असाल, तुम्हाला आवडत असतील घालायला ना, तर अशा बांगड्या जरूर घ्या, खूप छान दिसतात बघा, मस्त आहेत एकदम, खूप सुंदर आहेत. तर असं होतं माझं शॉपिंग, छोटंसं पण मस्त. अजून थोडंफार मला घ्यायचं आहे, कानातले वगैरे बघू, मी इथूनच आमच्या इथून डोंबिवलीतूनच घेईन. आता लग्नाची तयारी करायला घ्यायला लागेल मला, काय घालायचं, कारण का संगीत वगैरे हे सगळे फंक्शन पण असणार आहेत, संगीत वगैरे आदल्या दिवशी असणार आहे, आणि नंतर मग लग्न. तर बघू, होतं तर तुमच्यासोबत शेअर करीनच ते सुद्धा, ते सगळे फंक्शन्स वगैरे. तर माझा हा व्लॉग मी इथेच संपवते. माझं शॉपिंग आणि सगळं असं एकत्रित असा व्लॉग केलेला आहे मी, भाऊबीजेचा वगैरे. तर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक्स तुमचे खूप कमी येतात, त्यामुळे लाईक्स हवेत मला, तर लाईक करायला नक्की विसरू नका, नक्की लाईक करा. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.